तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही. दूध वगैरे आटवणार आहोत आणि व्हेज पुलाव वगैरे पण बनवणार आहोत. तर आम्ही काय काय धमाल मस्ती करतो, काय काय करतो ते सगळं मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. सगळ्यात आधी इथं खाली जाऊन आम्ही सोसायटीमध्ये थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं आणि मग चूल मांडायची होती. तर त्याच्यावरती तर बराच वेळ डिस्कशन चालू होतं, कशी मांडायची, काय मांडायची. तर ते फायनली मग आम्ही कशी तरी उभी केली. कोण म्हणते मला त्यातली आयडिया नाही, कोण म्हणे की अशीच करा, कोण म्हणे की तशीच करा. तर मजा येत होती ते सगळं करताना. सो फायनली ती चूल बनून झाली. मग नंतर आहे ना भाजीपाला वगैरे चिरायचा होता, निवडायचं होतं काही. मग सगळ्या बिल्डिंगच्या बाया आम्ही खाली जमलो होतो आणि प्रत्येकीने एक एक काम हाती घेतलं होतं. आणि असं काही असेल ना तर सगळ्यांना मिळून करायला खूप मज्जा वाटते आणि खूप छान पण वाटतं. आणि कधी नवत आहे ना असं केलं पण पाहिजे, तर जेणेकरून पूर्ण बिल्डिंगमध्ये छान अशी बॉन्डिंग आणि छान असं रिलेशन क्रिएट होतं. तर आम्हीसुद्धा मस्त असं एन्जॉय करत होतो. त्याच्यामध्ये मुलांची वेगळीच गडबड चालू होती, कोण काय करत होतं, कोण काय करत होतं. आणि आमचा युग तर खूपच जास्त मस्ती करत होता. त्याला काय कोणी पण घेऊन इकडून तिकडून फिरवत होतं. तर मस्त असं भाजीपाला वगैरे निवडून झाला. नंतर मग चूल वगैरे पेटवली आणि सगळ्यांनी छान अशी पूजा केली. सुरुवात तर आपण देवपूजेपासूनच करतो, तर चुलीची सुद्धा पूजा करून घेतली. प्रत्येकीने पूजा केली. त्यानंतर पातेल्याची सुद्धा पूजा. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही सुरुवात केली व्हेज पुलाव बनवण्याची. युगला खूप जास्त झोप लागली होती, म्हणून त्याला मी घरी झोपवलं आणि त्याच्या पप्पांना सांगितलं होतं ह्याच्याकडे लक्ष द्यायला. तर दोघं पण मस्तपैकी कसे झोपलेत बघा, त्यांना कसलंच टेन्शन नाही. मग खाली जाऊन मी अधूनमधून दोन्हीकडे लक्ष ठेवायचं होतं. खाली पण जायचे, बघायचे काय चालू आहे काय नाही. परत वरती येऊन ह्यांच्याकडे पण लक्ष द्यायची. नंतर मग तो उठला, मग त्याला खाऊ वगैरे घातलं. पुलाव बनायला अजून खूप वेळ होता. मग म्हटलं चला टाईमपास करूया, मस्त डान्स वगैरे करूया. तर सगळ्या लेडीज मस्त डान्स आम्ही एन्जॉय करत होतो. खूप मजा वाटत होती आणि पहिल्यांदाच आम्ही बिल्डिंगमध्ये एवढं छान एन्जॉय करत होतो. तर छान वाटतं असे काही कार्यक्रम वगैरे करायला. तर सगळ्याजणी खूप जास्त आम्ही एन्जॉय करत होतो, तुम्ही बघू शकता. मग कोशिंबीर बनवायची राहिलेली होती, तर आम्ही तीसुद्धा बनवून घेतली. कारण आता जेवायला बसायचं होतं आणि कोशिंबीर वेळेवरच बनवायची होती, नाही तर त्याला खूप पाणी सुटलं असतं. म्हणून मग आम्ही ती काय बनवली नव्हती तेव्हा. आधी तर पुरुष मंडळी जेवायला बसले आणि चिल्ले-पिल्ले सुद्धा सोबत बसले. त्यानंतर मग नंबर लागला आमचा. आणि एकीकडे ना चुलीवरती दूधसुद्धा आटायला ठेवलेलं होतं. आणि कोजागिरी पौर्णिमेचं दूध मला प्रचंड आवडतं, खूप जास्त मला हे दूध आवडतं. आणि छान आटलं होतं चुलीवरचं म्हटल्यावरती तुम्हाला तर माहितीच आहे किती टेस्टी झाला असेल. सो छान असा पुलाव एन्जॉय केला आणि टेस्टी झाला होता.
दूध आटायला ना खूप वेळ होता. मग आम्ही ना सगळे मस्त परत डान्स एन्जॉय करत होतो सगळे. खरं तर आम्ही ना सगळ्यांनी साड्या नेसायचं ठरवलेलं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर. पण झालं असं की जेवण वगैरे करतच आम्हाला 10:30 पावणे 11 वाजले होते. मग म्हटलं की परत सगळ्याजणी जाल, साड्या घालतील, मग त्याच्यातच अर्धा एक तास निघून जाईल. त्यापेक्षा आहे म्हणजे ड्रेसच वेअर करा आणि पटकन खाली या, म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला एन्जॉय करता येईल. आणि संगीत खुर्ची वगैरे पण खेळायची होती. वेगवेगळे गेम पण आम्ही प्लॅन केले होते, पण काही ते सक्सेस झालं नाही. पण ठीक आहे, यावेळेस आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि कसं करायचं काय हे नेक्स्ट टाईम आम्ही लक्षात ठेवू आणि आहे ना वेळेवरती कार्यक्रम स्टार्ट करू, म्हणजे जेणेकरून आम्ही ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतील. तर तरी पण आम्ही छान असा एन्जॉय केला होता. खूप मस्त डान्स वगैरे एन्जॉय करत होतो आम्ही सगळ्या लेडीज आणि चिल्ले पिल्ले पण खूप मजा करत होते. तर त्यानंतर मग 12 वाजले. 12 वाजल्यानंतर मग या दिवशी आहे ना चंद्राची पूजा करायची असते आणि दुधामध्ये चंद्र बघायचा असतो, दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो चंद्राला. तर आम्ही सगळे ते रिच्युअल्स केले, छान अशी आरती वगैरे केली आणि मग त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचं दूध जे आहे ना ते आम्ही एन्जॉय केलं. तर खूप मज्जा केली आम्ही. खूप छान झालं तसं बघायला गेलं तर आमचं ओव्हरऑल सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटतंय तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला कसं केलं आणि अजून काय केलं पाहिजे हे पण कमेंट करून सांगा. चला तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.